एका वेगळ्या मोहिमेवर निघालोय. हे बघा, हे असे नवरा बायको गावाला परत जाताना छान खरेदी वगैरे करून आपल्या घरी जाताना छान वाटतं, उत्साह वाटतो. पण हेच परत जाताना गावावरून आपल्या कामाच्या घरी उदासवाणी वाटतं. पण आम्ही आज नागपूरपासून 70 किलोमीटर दूर आलेलो आहोत, वर्धेजवळ. माझा एक विद्यार्थी आहे, अतिशय प्रगतिशील शेतकरी आहे, छान शेती करतो, मला त्याचं कौतुक वाटतं नेहमी. त्यांनी परवा एक स्टेटस टाकलं की त्याच्या शेतातली फुलं दाखवली. आणि दिवाळी म्हटलं की आपल्याला माहिती आहे की फुल बाजारातून फुलं आणणे हा एक मोठा जॉब असतो. मी त्याला म्हटलं की तुझ्या शेतातून डायरेक्ट मला फुलं देशील का? अर्थात मी त्याला पेमेंट करणार आहे. मी त्या अटीवरच चाललेलो आहे की मी फुकट घेणार नाही. आणि त्याच्या शेतातली फुलं, मला ॲडव्हान्टेज असं आहे की शेतातली छान ताजी ताजी फुलं मला मिळतील आणि पूर्ण दिवाळीसाठी मला फुलं मिळतील. नागपूरला फुल बाजारात जाऊन शिळी फुलं आणण्यापेक्षा त्याच्या शेतातून जाऊन ताजी फुलं आम्ही आज आणणार आहोत. तर बघूयात, आपण वर्धेपर्यंत आलेलो आहे एक तासाभरात, आणि वर्धेपासून जवळच त्याचं शेत आहे आर्वी रोडला. तर त्या शेतावर जाऊन आपण बघूयात किती छान फुलं आपल्याला मिळतात. आणि त्या आनंदानेच माझं हृदय भरून आलेलं आहे आज की मला छान ताजी ताजी फुलं. मी भयंकर फुलप्रेमी माणूस आहे, मला फुलं खूप आवडतात. तर रविवारी नागपूरच्या फुल बाजारात जाऊन फुलं आणणे हा माझा नित्यक्रम आहे. बघूयात आपण काय होतंय. तर असे गावाला जाणारे नवरा बायको किंवा गावाला जाणारे मित्र बघितले की मला माझीच आठवण येते. दिवाळीच्या वेळेला घरी जाताना उत्साहाने जी माणसं असतात ते बघून मला आठवतो की कराडला 4 वर्ष शिकत असताना किंवा मुंबईला 12 वर्ष नोकरी करत असताना घरी जाताना काय उत्साह असायचा. आणि आता 4-5 दिवसांनी बघा, हीच माणसं सगळी आपल्या घरी भाऊबीज वगैरे साजरी करून जेव्हा घरी परततील तेव्हा त्यांच्या गाडीचा स्पीड बघा किंवा त्यांचा ॲटिट्यूड बघा गाडीचा, ते मनात उदासवाणं मळब असतं. ते सगळं करून ते माणसं परत जातील. मला मीच आठवतो की जेव्हा मी नागपूरहून मुंबईला किंवा कराडला जायचो एखादा सण आटोपल्यानंतर, महालक्ष्म्या, दिवाळी, तेव्हा माझी काय अवस्था व्हायची. एक जुन्या आठवणीत माणूस रमतो. आणि भाऊबीज झाल्यानंतर परतणारी माणसं जी असतात, नवरा बायको म्हणा किंवा मित्र म्हणा, आपापल्या कामाच्या जागी जायचं आहे, उदासवाणी वाटतात. ठीक आहे त्यांची. आता बघा, हायवेवर ट्रॅफिक जाम्स व्हायला नको. ट्रक्स सारख्या हेवी वाहनांनी डावीकडून चालायचं आणि ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांनी उजवीकडून चालायचं. आपल्याकडे सगळं उलटच असतं. अमेरिकेचा पगडा इतका आहे की आपण उजवीकडून चालवतो हेवी ट्रक्स. ठीक आहे, काय हरकत नाही, उजवीकडून चालवतो हेवी ट्रक, चालवा बापडे, पण डावीकडची तो बाजू मोकळी ठेवा. अचानक एखाद्या ट्रकला ओव्हरटेक करण्याची हुक्की येते आणि तो डावीकडे येतो. ओव्हरटेक त्याची आणि याची स्पीड 2 किंवा 3 किलोमीटर पर आवरचा फरक असतो. त्यामुळे मागचा सगळाच ट्रॅफिक जाम होऊन जातो. जे हाय स्पीड व्हेकल्स आहेत, कार्स सारखे, बाईक सारखे, हे सुद्धा ओव्हरटेक करू शकत नाही. मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या इथे की बाबा एखाद्या ट्रकला अचानक हुक्की का यावी ओव्हरटेक करण्याची सरळ चालला असताना. हे काही अनाकलनीय आहे. बघा, हा हायवेवर वळणाच्या वेळेला हा ट्रक असा रॉंग साईड येतो आहे आणि मागे वळण आहे, आपण बघू शकता. ॲक्सिडेंट झाला तर हा ट्रक जास्त कारणीभूत आहे. हायवेवर आपण ट्रकवाल्यांना अजिबात शिस्त लागवत नाही. या प्रकारचा हा ट्रक, काल त्यांनी त्याचं लोकेशन पाठवलं होतं, त्याच्या शेताचं एक्झॅक्ट लोकेशन आर्वी रोडला आहे म्हणून. आणि आम्ही आता लोकेशन बघत प्रवास करतो. अजून 11 किलोमीटर दूर आहे. आणखी 11 किलोमीटर साधारणतः दूर आहे. Destination is beautiful or not, but the journey is definitely beautiful. एवढं कमी असं मस्त असं बाहेर नाही का. You hardly get such a pure oxygen in cities. Wow. आम्ही पोकळे साहेबांच्या घरी पोहोचलो. त्यांच्या घरी ते एक प्रगतिशील शेतकरी असल्याचं आणि महाराष्ट्र सरकारने त्याची योग्य ती दखल घेतल्याचे सर्टिफिकेट्स, फोटोग्राफ्स त्यांनी लावून ठेवले होते. त्यांच्या घरी थोडं पाणी वगैरे पिलं, त्यांचा पाहुणचार घेतला थोडा, आणि आम्ही निघालो त्यांच्या शेताकडे. अर्थात रस्त्याला लागूनच, हमरस्त्याला लागूनच त्यांचं शेत होतं एका बाजूला. त्या शेताची ते माहिती मोठ्या अभिमानाने सांगत होते. मागच्या वर्षी कुठली पिकं घेतलीत, काय घेतलीत.
एक प्रगतिशील शेतकऱ्याचं वागणं बोलणं त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवत होतं. आणि अगदी एक 500 मीटर अंतरावर त्यांचं शेत होतं आणि ते शेत बघायला आम्ही निघालो. रस्ता क्रॉस केला. रस्ता क्रॉस करून त्यांच्या शेतावर आणि त्यांनी शेतात काय काय प्रयोग केलेले आहेत, कशा पद्धतीने ते शेती करतायत हे बघायला आम्ही निघालो. अतिशय उत्तम असं वातावरण, छान वाटत होतं. मोकळी हवा, मोकळा ऑक्सिजन आणि मजा येत होती. त्यांचा मुलगा माझा विद्यार्थी आणि स्वतः पोकळे साहेब प्रगतिशील शेतकरी आम्ही निघालो. अच्छा. तुम्ही जिथे ज्या काल गेले होते ना, हो, भारतीय वंश याच क्वालिटीच्या अगदी. माझ्याकडे गिर गाई होत्या. अच्छा. माणूस वगैरे नाही, 20 गाई होत्या. अरे आता 3 आहे, 2 तिकडे आहे. अच्छा. सगळं मला करावं लागत होतं. हो, नाही बरोबर. माझं हो. बघू आता. गाईसाठी बनवलं होतं रे. गाई नाही, हे तसं वर्मी कंपोस्ट अच्छा. पण जे सहज आता आपलं जे वर्मी कंपोस्ट म्हणजे ते विदेशी होतं. हो. आपल्याला सगळं देशी हवं. हो ना. त्याच्यासाठी मग हे ते त्यांचं शेत बघायला आम्ही निघालो. छान मोठी विहीर त्यांनी शेतात घेतलेली होती. ती विहीर बघितली. एक शेड होतं. त्यांनी त्या शेतात बरेच प्रयोग केले, त्याबद्दल त्यांनी माहिती मागे दिली. आणि नैसर्गिक शेतीमधलं नैसर्गिक सेंद्रिय साधने वापरून केलेली शेती ही आम्ही बघायला निघालो. बाजूला कापसाची शेती होती. विदर्भातली अतिशय प्रख्यात अशी. सगळेच शेतकरी कापूस घेतात. ही त्यांच्या मोठ्या भावाची होती, त्यांची नव्हती. त्यांनी ती शेती दाखवली मोठ्या भावाची. अर्थात मोठे भाऊ काही सेंद्रिय शेती करत नाहीत. त्यांचे जे मोठे भाऊ आहेत ते आपली नॉर्मलच शेती करतात. आणि आम्ही त्यांच्या फुलांच्या शेतात शिरलो आणि दिल गार्डन हो गया म्हणतात तसं झालं. काय सुंदर फुलं, इतकी फ्रेश फुलं की ती बघूनच मन प्रसन्न झालं. दिवाळी सेलिब्रेट केल्यासारखं वाटलं. यावेळेला त्यांनी मुद्दाम झेंडूची फुलं लावलेली होती आणि पिवळ्या रंगाचा आणि केशरी रंगाचा दिवाळीत फार मागणी असते. ते सांगत होते की रोज साधारणतः 2 ट्रक फुलं त्यांच्या शेतातून नागपूरच्या आणि वर्धेच्या बाजारात जातात. आणि फुलांविषयी त्यांनी माहिती सांगितली की तोडायला कधी आलेली असतात फुलं, कुठली फुलं तोडायची, कुठली नाही तोडायची. त्यानंतर आम्ही आणखीन त्यांची शेती बघायला समोर गेलो. गाई बघितल्या, त्यांच्या गीर गाई. त्या गाईसुद्धा आमच्याकडे थोड्या आश्चर्याने आणि कुतूहलाने बघत होत्या की कोण हे पाहुणे आलेत बिचाऱ्या. त्यांची शेतातली दुसरी विहीर बघितली. तिथे त्यांनी मत्स्यपालनाचा प्रयोग केलेला आहे. शेतकरी शेती कशी स्वयंपूर्ण करू शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे पोकळे साहेब. त्यांनी आवर्जून त्यांच्या शेतातले वेलीला लागलेले भोपळे काढून दिलेत, दुधी भोपळे. अतिशय प्रेमाने, अतिशय आवर्जून, अतिशय आग्रहाने आम्ही त्यांना म्हटलं इतके भोपळे आम्ही कोणी खात नाही. आणि आम्ही त्यांचं शेततळं बघायला गेलो. त्यांनी शेतात एक शेततळं घेतलेलं आहे. शेततळ्यात पण त्यांनी मत्स्यपालनाचा प्रयोग केलेला आहे, जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली, जाणकारांच्या सल्ल्यानुसार. आणि मत्स्यांना ते खाद्य टाकत असताना आम्ही ते बघत होतो. मत्स्य फार सुंदर रमणीय दृश्य होतं. हे सगळं बघायला खूप मजा येत होती. तर अशा प्रकारे शेतामध्ये फिरून फेरफटका घेऊन शेतकऱ्याची दिलदारी पाहून, दिलदारीचा अनुभव घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. कृषीवला हा निश्चित अन्नदाता जगाचा, असं जे श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथात म्हटलेलं आहे त्याचा प्रत्यय आज आला. अतिशय दिलदार माणूस, अतिशय दिलदारीने त्यांनी सगळं भरभरवून दिलं. अनंत हस्ते कमला वराने घेशील किती दो करांनी, अशी आमची आज अवस्था झाली होती. फुलं म्हणा, फळभाज्या म्हणा, त्यांनी प्रेमाने दिलं. ते सगळं नाही म्हणणं अशक्य